श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो ही बाप्पाची आणि श्री स्वामी समर्थांची प्रार्थना. तर आज आहे गुरुवार, तर आम्ही इथे बनवत आहे गुरुवारसाठी वरीचा उपमा, उपीट, वरीचं उपीट, वरीचं उपीट म्हणतो. तर दाखवलं तुम्हाला कशा पद्धतीने, तर कशा पद्धतीने बनवणार आहे हे तुम्हाला दाखवते. तर काही जण त्याला उपीट म्हणतात, तर काही जण उपमा म्हणतात, तर आम्ही वरीचं उपीट म्हणतो. तर इथे बघा, ते वरीचं तांदूळ भाजून घेते. हे आता भाजलेलं आहे, त्याला काही करपायचं नाही. यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. तर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी कच्चे शेंगदाणे टाकणार आहे. तर बटाटे वगैरे टाकण्याआधी शेंगदाणे टाकले तर ते व्यवस्थित भाजतात, त्यामुळे आधी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे कडकडीत म्हणजे कुरकुरीत राहतात. आणि बटाटे टाकल्यानंतर शेंगदाणे टाकले तर ते मऊ पडतात, त्यामुळे मी आता शेंगदाणे टाकून घेतलेले आहे. तर शेंगदाणे भाजून झाले की मग त्यामध्ये हा चिरून ठेवलेला बटाटा टाकायचा आहे आणि बटाटा देखील अगदी व्यवस्थित असं मी भाजून घेणार आहे. तर इथे बघा, डाळिंबर आणली होती, त्यामुळे मानसला मी रोज एक चिरून देते काढून त्यातले दाणे वगैरे. गौरी तो खातात, तर काल पण असंच त्याने अर्धं ठेवलं होतं, आज पण अर्धं ठेवलेलं आहे. तर मी त्यातले 4 दाणे तोंडात टाकत आहे वरी करत करत, कारण मला पण मग असं सगळं स्वतःहून ते फोडून वगैरे घेऊन खात बसायचं म्हटलं तर खूपच उशीर होतो शॉपला जायला, त्यामुळे ते माझ्या काही लक्षात वगैरे राहत नाही असं फळं वगैरे खायचं. मुलं खायला लागली तर त्यातलंच थोडं खायचं असं होतं. तर आता बघा, ह्या वरीमध्ये मी 1 चमचा चटणी आणि 1 चमचा साखर देखील टाकलेली आहे. तर चवीपुरती साखर टाकायची आहे, खूप गोड वगैरे करायची नाही, थोडीशी टाकायची आहे, त्यामुळे टेस्ट छान येते. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. बाकी यामध्ये उपासासाठी आणखी काही चालत नाही, त्यामुळे मी दुसरं काही घालणार नाही. तर आता पाण्यात जेव्हा उकळी येईल तेव्हा त्यामध्ये वरी टाकून घ्यायची आहे. आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वरून बारीक कोथिंबीर चिरून टाकू शकता. तर आता इथे मी पाणी ओतलेलं आहे. आता त्याला उकळी आली की मी त्यामध्ये वरी टाकायची आहे. तर गुरुवारचं रुटीन माझं कसं खूपच बिझी असतं सकाळचं, कारण मग त्या दिवशी स्वामींची सेवासुद्धा करायची असते, त्यामुळे लवकर उठून स्वयंपाक वगैरे आवरायचा, परत स्वतःसाठी आणि उपासाचं काहीतरी बनवायचं, त्यामुळे खूपच वेळ लागतो शॉपवरती जायला. त्या दिवशी थोडं लवकरसुद्धा उठावं लागतं. आणि आज तर कसं आहे, आज जायचं आहे संध्याकाळी शॉपिंगला. तर शॉपिंगला गेल्यानंतर देखील मी काय काय खरेदी करणार हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर म्हणजे घंटीवर देखील नक्की क्लिक करा. तर आता इथं बघा, तर वरी इथं शिजायला ठेवलेली आहे प्लेट झाकून. तर तोपर्यंत थोडं मी गॅस कटा पुसून घेते, कारण अजून मी चपात्या वगैरे बनवणार आहे. तर नंतर सगळं झाल्यानंतर मगच सगळी फरशी पुसायची आहे. तोपर्यंत तात्पुरतं मी थोडं असं पुसून घेत असते, म्हणजे खूप पसारा होत नाही. आणि ती मग पसारा बघून कसं सगळं किचकिच वाटतं, त्यामुळे मी थोडं असं पुसून घेते. तर इथे बघा, आता 5 मिनटं झाली तर वरी शिजलेली आहे. तर आता गॅस बंद करून मी वरी उतरून घेते आणि मग गॅस कटा वगैरे पुसून घेणार आहे. तर आता माझी सगळी पूजा वगैरे आवरून झालेली आहे. तर मी काय स्वामींची सेवा करते याचा मी व्हिडिओ बनवला होता, पण आता सापडत नाही. तर पुढच्या गुरुवारी मी तुम्हाला दाखवीन मी काय काय सेवा करते स्वामी समर्थांची. तर माझं सगळं काम आवरलेलं आहे. इथं मी वरीचं उपीट घेतलेलं आहे खाण्यासाठी. तर त्याच्यासोबत दही, शेंगदाणे असले की खूप छान लागतं. तर आता मी खाऊन घेते, म्हणजे बाकीचं सगळं आता काम आवरलेलं आहे, फक्त राहिलेली आहे ती फरशी पुसायचं. तर हे आहे बघा वरीचं उपीट आणि हे आहे भाजलेले शेंगदाणे. तर या तुम्हीसुद्धा खायला, तर मला खूप आवडतात भाजलेले शेंगदाणे. तर इथे बघा, मी संध्याकाळी शॉपवरून परत येऊपर्यंत मानसचा काय उद्योग चालला आहे बघा. तर त्यानं स्वतःसाठी आणि गौरीसाठी चहा बनवला आहे. तर याला खूप वेळा सांगितले यांनी देखील आणि मी देखील की गॅसजवळ जायचं नाही, तरी ऐकत नाही. अजून आम्ही नाही तोपर्यंत चहा वगैरे बनवून ठेवला आणि त्याला गौरी नको बनवू म्हणत होती, तर तिचं देखील ऐकलं नाही, म्हणून तिने बघा आम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे.
तर आता इथे बघा संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही दोघं निघालो आहोत शॉपिंगसाठी. तर काय शॉपिंग करायची आहे आणि कुणासाठी आणि कशासाठी हे तुम्हाला मी सांगणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आम्ही चाललो आहोत बघा शॉपिंग करायला. तर काय शॉपिंग करणार आहे तुम्हाला मी दाखवते. तर राहुलचा आहे उद्या बड्डे, तर त्यासाठी आज शॉपिंग करायला चाललोय. तर राहुलच्या मागच्या बड्डेला मी घड्याळ घेतलं होतं त्यांना आणि मानसला. ते त्यांचं ते बंद पडले, त्यामुळे ते रिपेरीला टाकायला गेले. लगेच देत नाहीत काय करून? लगेच येते तुम्ही म्हणाल तर ठेवून देतात काय? ठेवून घ्यायचं काढून जाते ना. काय हापच पाहिजे, फुल नकोस. तर इथे बघा आहोंना घ्यायचं आहे पॅन्ट आणि शर्ट. तर त्यांनी आता शर्ट पसंत केले, तर इथे पॅन्ट घ्यायला लागले. तर बघूया आता काय काय घेते. तर रुमाल वगैरे देखील घ्यायचे आहे. तर त्यानंतर इथं बघा मी आलेले आहे ड्रेस मटेरियलच्या दुकानमध्ये, कारण मला घ्यायचं होतं ड्रेस मटेरियल. कारण शॉपवरती जाण्यासाठी कसं तयार ड्रेस ते लेगीज पॅन्ट पायाबरोबर फिट्ट बसतात, त्यामुळे इतकं ते कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे मला मटेरियल घ्यायचं होतं, त्यामुळे मी ड्रेस मटेरियल घेतले. ते देखील तुम्हाला मी दाखवते की कसे घेतलेले आहेत. त्यानंतर मी आलेले होते जिथे मानसच्या शाळेचे ड्रेस मिळतात तिथे, कारण त्याला एक ड्रेस घेतला होता. त्या दिवशी 2 ड्रेस त्याच्या मापाचे नव्हते, तर नंतर यामुळे सांगितले होते, पण अजून देखील त्याच्या मापाचा ड्रेस आलेला नाही. तर त्यांनी सांगितले तुमच्या स्कूलमध्ये सांगतो कधी येते ते, तिथंच चौकशी करा. तर सगळी खरेदी करूपर्यंत खूपच उशीर झाला होता. मग आहो म्हणा लागले आता घरी जाऊन जेवण बनवायला खूपच वेळ होईल, तर घेऊन जाऊया आणि गौरीला, मानसला आणि आईला पार्सल घेऊन जाऊया. तर आम्ही इथं हॉटेलमध्ये आलेलो आहोत बघा जेवण्यासाठी. तर काय काय घेतले तुम्हाला दाखवते. तर इथे बघा व्हेजिटेबल सूप घेतलेला आहे आणि हा आहे हराभरा कबाब. तर या कबाबवरती कोथिंबीर अशी तळून गार्निशिंग केलेलं असतं, त्यामुळे ती खायला खूप छान अशी लागते, एकदम कुरकुरीत. तर इथे मी एक घेतलेला आहे कबाब खाण्यासाठी. त्यानंतर आम्ही रोटी आणि काजू पनीर मसाला घेतला आणि घरी पार्सल नेण्यासाठी सुद्धा रोटी आणि काजू पनीर मसाला, आणि मुलांना हवं होतं पनीर मंचुरियन, तर ते एक त्यांना पार्सल घेतलं. आणि या हराभरा कबाबमधले देखील 4 पीस राहिले होते, ते देखील पार्सल घेतले. आणि गौरी आणि मानस देखील तिच्या गौरीच्या मैत्रिणीच्या बड्डेला गेलेत, त्यामुळे त्यांचं देखील तिथं काहीतरी खाणं होणारच आहे. तरी देखील असू दे म्हणून पार्सल घेतलेलं आहे, कारण मग आणि नाही नसेल तर मग परत जाऊन करायला खूपच वेळ होईल म्हणून. तर शॉपिंग काय काय केलेली आहे हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर उद्या आहे आहोंचा बड्डे, तर तो व्हिडिओ पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका. तर खूप छान व्हिडिओ होणार आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.